40 वर्षापर्यंत स्त्री स्वतःच्या घरासाठी काय नाही देत. स्वतःचा वेळ देते, प्रेम देते, स्वतःची स्वप्न सोडते, स्वतःच्या इच्छा मारते. आणि एक दिवस अचानक जाणवतं, घरात सगळे आहेत पण मन मात्र रिकाम आहे. आणि याच वेळेला मेनोपॉजसुद्धा सुरू झालेला असतो. हार्मोनल इम्बॅलन्स होत असतात, मूड स्विंग्स होत असतात, उगाचच चिडचिडेपणा वाढलेला असतो. रात्री झोप येत नाही, हातपाय दुखत असतात आणि ही सगळी लक्षणं म्हणजे आपलं शरीर आपल्याला मदत मागत असतं. थोडंसं तरी स्वतःकडे लक्ष दे असं सांगत असतं. आणि आताशा जाणवायला लागतं की स्वतःकडे जरा जास्तच दुर्लक्ष केलं आहे आपण. 40शी नंतर स्त्रीचं आयुष्य अंतर्बाह्य बदलून जातं. या टप्प्यावरती येऊन ती शांत झालेली असते, मॅच्युअर असते. ती बाहेरून स्थिर दिसते पण आतून ती स्वतःला नव्याने समजून घेत असते. कारण मनामध्ये स्वतःसाठी न जगल्याची खंत आणि ॲप्रिसिएशन न मिळायची भावना असते. हाय नमस्कार मैत्रिणींनो, 40शी म्हणजे फक्त एक आकडा नाही तर तो एक टप्पा आहे. या वयात स्त्री अनेक भूमिका पार पाडून आलेली असते, म्हणजे मुलगी, पत्नी, आई, सून. पण एक भूमिका मात्र ती विसरलेली असते, स्वतःची. चला आज बोलूयात आपण 40शी नंतरच्या स्त्रीच्या आयुष्याबद्दल, म्हणजे त्याच्यातला बदल, संघर्ष आणि त्यातून कशी मनामध्ये शरीरामध्ये खूप सारे बदल जरी होत असले ना तरीसुद्धा लक्षात ठेवायचं की शरीर बदलणं म्हणजे सौंदर्य संपणं नाही. आता शरीराला शिक्षा देण्याची नाही तर प्रेम देण्याची वेळ आहे. आणि यासाठी 4 गोष्टी आवर्जून करायला पाहिजेत. ते म्हणजे हलकासा व्यायाम, सकस आहार, वेळेवरती झोप आणि नियमित आरोग्याची तपासणी. खरं सांगायचं तर या वयामध्ये आपण पास्टबद्दल विचार करून खूप दुःखी होतो की त्या वयामध्ये आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्या नाहीत किंवा हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं असं खूप वेळा वाटतं. पण त्याचा आत्ता रिग्रेट करून काहीच फायदा नाही. किंवा माझ्यासाठी कोणी काहीच केलं नाही, मी मात्र सगळ्यांसाठी सगळं करत राहिले. अशा विचाराने काय होतं की स्वतःलाच त्रास होतो, मनस्ताप होतो. त्यामुळं ज्या गोष्टी होऊन गेल्यात त्याच्याबद्दल जास्त विचार न करता आता स्वतःसाठी काय करता येईल याचा विचार करायचा. पण कधी-कधी वाटतं की आता खूप उशीर झाला आहे. पण खरं सांगू का, उशीर तेव्हाच होतो जेव्हा आपण प्रयत्नच करत नाही. 40 नंतरचं आयुष्य हे परिपक्व, शांत आणि अधिक सुंदर असू शकतं, जर तुम्ही स्वतःला आहात तसं स्वीकारलं तर. खूप वेळा तरी स्वतःकडे बघितल्यानंतर आत्मविश्वास खूप कमी होतो, कारण चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसत असतात, केस पांढरे झालेले दिसत असतात. पण लक्षात ठेवा, या ज्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसत आहेत त्याच्या प्रत्येक रेषेमध्ये तुमचा अनुभव आहे, तुमचा त्याग आणि ताकद आहे. तुम्ही कमकुवत नाही आहात, तर तुम्ही परिपक्व आहात, मॅच्युअर आहात आणि म्हणूनच तुम्ही मजबूत आहात. नाही तुमचं कोणी कौतुक केलं तरी नाराज नाही व्हायचं. कदाचित तुमचं काम पण गृहीत धरलं जातं, तुम्हालाच गृहीत धरलं जातं. पण लक्षात ठेवा, जरी कोणी काही बोललं नाही ना तरी तुमच्यामुळंच घर उभं आहे, तुमच्यामुळं नाती जिवंत आहेत, तुमच्यामुळं सगळं चाललं आहे. खरं तर या वयामध्ये काय होतं की मुलं मोठी झालेली असतात, त्यांचं स्वतःचंच एक जग तयार होतं आणि मग आपल्याला असं वाटतं अचानक की माझं काय. घरात सगळे असतात पण मनात एकटेपणा असतो. पण हा रिकामा वेळ जो आहे ना तर तो शिक्षा नाही तर संधी आहे स्वतःला नव्याने ओळखण्याची. खरं तर या वयामध्ये पती पत्नीचं नातंसुद्धा बदलतं, जबाबदाऱ्या कमी होतात पण संवादसुद्धा कमी होतो. त्यामुळे या वयात राग साठवून ठेवू नका, बोला, फिरायला जा. घरातील प्रत्येकजण त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो आणि त्यामुळे अचानक घर शांत वाटायला लागतं. पण ह्या रिकामेपणाचं दुःख करत बसू नका. तर ही एक संधी आहे. तर काय करायचं आहे, पुन्हा एखादा जुना छंद सुरू करायचा आहे, नव्याने मैत्रिणींना भेटायचं आहे, नवीन शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हा जो रिकामा वेळ मिळतो आहे तर काहीतरी करण्यामध्ये नेहमी स्वतःला बिझी ठेवा. कारण जेव्हा आपण रिकामे बसतो ना तेव्हा नको ते विचार डोक्यामध्ये येतात आणि त्यामुळे त्रास होतो. त्यापेक्षा काहीतरी करण्यात बिझी राहिलं की वेळ कुठे जातो ते आपल्यालाही समजत नाही. आता वाटेल की आयुष्यभर तर कष्टच केलं तर आतासुद्धा काही कामच करत राहायचं का? पण असं नाही आहे. जितका वेळ तुम्ही रिकामं स्वतःला ठेवाल ना तितकं ते तुमच्यासाठी त्रासदायक असेल. त्यामुळं काही ना काहीतरी करण्यामध्ये स्वतःला नेहमी बिझी ठेवायचं. तुमचा आवडता छंद असेल किंवा तुमच्यामध्ये एखादं स्किल असेल की जे तुम्ही आत्तापर्यंत कामाच्या गडबडीमध्ये किंवा जबाबदाऱ्यांच्या प्रेशरमुळे करू शकलेलं नसाल तर ते आत्ता करायचं. अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्यांनी 40शी नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये त्या यशस्वीसुद्धा झाल्या. आणि मी सुद्धा माझं हे चॅनेल आहे, यूट्यूब चॅनेल, तर ते 40शी नंतरच सुरू केलेलं आहे. त्यामुळं या वयामध्ये आपण स्वतःची ओळख पुन्हा नव्यानं शोधू शकतो. कारण बघा, 20व्या वर्षामध्ये स्वप्न असतात, 30व्या वर्षी जबाबदाऱ्या असतात आणि 40व्या वर्षी समज येते. आणि हीच तुमची खरी ताकद असते. त्यामुळं आता आरशात जेव्हा बघा तेव्हा स्वतःला सांगा की मी 40ची आहे आणि मला माझा अभिमान आहे. कारण आता तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत आहात आणि तुम्हाला आता काय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी
ते कळतं आणि आता तुम्ही कोणाला खुश करण्यासाठी नाही जगत. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं आरोग्य आहे तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे. ते अधिकाधिक चांगलं कसं करता येईल ते बघायचं आहे. तुमच्यामध्ये काही स्किल असतील तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे आणि तुमचा जो हरवलेला आत्मविश्वास आहे तर तो पुन्हा आणायचा आहे आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे. नवीन शिकायला वय नाही लागत, नवीन सुरुवात करायला परवानगी नाही लागत. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, बिनधास्त सुरू करा. कारण याच्यामध्ये जरी तुम्हाला सक्सेस नाही मिळालं तरी तुम्हाला कोणी काही बोलणार नाही आणि तुम्हालासुद्धा त्याबद्दल गिल्ट वाटण्याची काही गरज नाही. आणि जर तुम्हाला यूट्यूब सुरू करायचं असेल तर ते सुद्धा आजच करा. तुम्हाला फक्त आनंदी राहायचं आहे आणि त्यासाठी कुणाची वाट बघू नका. सेल्फ लव्ह करणं आणि सेल्फिश असणं याच्यामध्ये फरक आहे. नव्याने स्वतःची ओळख पुन्हा जगायला शिका. तुमचं नाव आहे, तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि तुमची स्वप्न अजूनसुद्धा जिवंत आहेत. आई असणं अभिमानाची गोष्ट आहे, पत्नी असणं सन्मानाची गोष्ट आहे, पण स्वतः कोणीतरी असणं ही फार मोठी गोष्ट आहे. आता ही गोष्ट प्रत्येकीसाठीच लागू होत नाही. काही जणी असतात याला अपवाद. म्हणजे काही जणींना पहिल्यापासूनच स्वतःची काळजी घ्यायला, स्वतःची स्वप्न जगायला समजत असतं. पण बहुतेक जणी असतात तर त्या मात्र हरवलेल्या असतात ही सगळी जबाबदारी पेलता पेलता. आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे की जी 40 नंतर आरशात बघते आणि विचार करते की मी कुठं हरवले. कारण की जसं शरीरामध्ये बदल होत जातात, शरीर वीक होत जातं, तसा आत्मविश्वाससुद्धा हळूहळू कमी होत जातो. खूप काही करण्याची इच्छा असते पण एनर्जी लेवल तेवढी नसते. पटकन थकवा येतो आणि कधीतरी काहीतरी वेगळं करायचं जेव्हा ठरवतो ना, तेव्हा असं वाटतं की सगळे आपल्याकडेच बघतात की काय. कारण की समाज सांगतो आता तुमचं वय झालं, पण आजपर्यंत तुम्ही लोक काय म्हणतील या विचारानेच खूप काही गोष्टी केलेल्या नसतात. आता याचा अर्थ प्रत्येक गोष्टीमध्ये करिअर शोधलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या आनंदासाठी सुद्धा तुमच्या आवडणाऱ्या गोष्टी करूच शकतात. आणि कधी कधी वाटतं आपण आत्तापर्यंत केलं काय, पण लक्षात ठेवा तुम्ही तुमचं घर उभं केलं आहे, नाती टिकवली, मुलांना घडवलं आणि हीच तुमची अचिव्हमेंट आहे. कारण की हे सगळं करण्यासाठी आयुष्याचा फार मोठा काळ आणि वेळ द्यावा लागतो. त्यामुळं उगाचच स्वतःलाच सांगू नका की आता वय झालं, आता काय करायचं. स्वतःला सूट होतील असे कपडे घाला. चांगल्या कपड्यांमुळे आत्मविश्वास वाढतो. स्वतःच्या लूकमध्ये थोडासा चेंज करा. जसं घरामध्ये थोडेसे बदल केले की घर एकदम वेगळं फ्रेश वाटायला लागतं, तसं स्वतःच्या लूकमध्ये सुद्धा थोडासा चेंज केला ना की स्वतःलाच एकदम फ्रेश वाटायला लागतं. इतरांकडे बघण्यात आणि इतरांशी तुलना करण्यात स्वतःचा गोल्डन पिरियड हा जो मिळालेला आहे तर तो वाया घालवू नका. ती कशी चांगली, तिचं कसं सगळं चांगलं आणि माझ्याकडे काही नाही अशी खंत करत मनामध्ये बसू नका. याने काय होईल की आहे हातामध्ये वेळ तो सुद्धा निघून जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला खूप रिग्रेट वाटेल. मी स्वतः जाणीवपूर्वक स्वतःमध्ये काही बदल केलेत. याचा अर्थ असा नाही की घरातील कामं करणं किंवा घरातील जबाबदाऱ्या सोडून द्यायचं, ते सुद्धा करायचं, पण त्याबरोबरच स्वतःला सुद्धा वेळ द्यायचा. तर आयुष्याच्या या टप्प्यावर स्वतःला कमी समजू नका आणि स्वतःला हरवू देऊ नका. स्वतःवरती प्रेम करायला शिका आणि आता जेव्हा स्वतःला आरशामध्ये बघाल तेव्हा स्वतःलाच सांगा की मैं अपनी खुद की फेवरेट हूँ. चला आता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि या सगळ्या गोष्टी रिलेटेबल वाटल्या असतील तर कमेंटमध्ये लिहा मी स्वतःला पुन्हा शोधते आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.